हाय, गुड मॉर्निंग. तर आज थोडंसं उशीर झाला कालपेक्षा. काल 6च्या आधी तास होतो, आज 7:14 झाले. 14ला आपण रनिंग करून आलतो काल, 14:15ला. चला आज काय करायचं आहे. काल आपण लेग वर्कआउट केला. तर चला बॅग ठेवली आता इथं करून. आता आपण राऊंड मारून वॉर्मअप केला नॉर्मल. तर आता जॉगिंग करू आपण. आता 3 किलोमीटर जाऊ आपण, थोडंसं अपार्टमेंटपर्यंत जाऊ, मग वापस येऊ. कारण की आज थोडं लाईट वर्कआउट आहे, ॲप्स वर्कआउट, त्याच्यामुळे थोडेसे रनिंग जास्त करू. तर चला. कारण की स्कॉट मारल्याने पाय थोडेसे आता जाम झाले. कधी पण त्या दिवशी होत नाही, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी असर सुरू होतो त्याचा. तर चला आज त्याच्यामुळे आज थोडंसं लॉंग मारणार आहे. हळूहळू 3 किलोमीटर मारू आपण स्लो मध्ये. समोर गेला एक जण रनिंग करत. तर चला आपण पण त्याचं मागच करू रनिंग, पण पुढे जाऊ थोडंसं. तर चला. तर 3 किलोमीटर जॉगिंग केली आपण अपार्टमेंटपर्यंत. येताना थोडंसं स्टेपिंग टाकल्या. स्टॅमिना नाही झाला, हळूहळू इम्प्रूव्ह करू आता. पाय गळून जाते, लॅक्टिक ॲसिड जाम होते पायामध्ये. इथे कसं आहे, शूज थोडासा भारीवाला लागतो. हे सोल ग्रिप कमी थोडीशी, कारण की त्या मिक्स सरफेस आहे. हार्ड आहे काही ठिकाणी, काही ठिकाणी सॉफ्ट आहे, काही ठिकाणी खालीवर आहे. त्या ठिकाणी पहिला आपला स्केचरचा शूज होता ना, तो बेस्ट होता. तर चला शूज चेंज करायला लागणार आपल्याला, कारण हा ग्राउंडसाठी मातीचा ओके, पण ह्या सरफेससाठी ओके नाही. त्याच्यामुळे तळपाय दुखते खालचे, कारण ट्विस्ट होतो ना. तो ट्विस्ट झाला तर सोल मोठा असतं, काही होत नाही. याला कसं बारीक सोल आहे, ट्विस्ट झालंच पूर्ण पायावर इफेक्ट पडतो. तर चला वॉकिंग करू, बॉडी कूलडाऊन करू, आणि आजचा वर्कआउट काय ते बघू.
म्हणजे थोडी सेट मारायची. तर चला स्किपिंग मारल्या आपण आता 4-5-6 स्किपिंग मारल्या. आणि काय आता कोरवर ताण पडतो. तर चला नेक्स्ट वर्कआउट काय आता ते बघू आता. तर चला आता ॲप्स वर्कआउट करणार आपण. ॲप्स मारू आता. पट्टा टाकू इथं. तर चला ॲप्स वर्कआउटचे आपण 3 सेट मारले. जास्त पण मारायचं नाही, क्रॅम्प येतो. हळूहळू आपण इम्प्रूव्ह करू. चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज आपण काय केलं, 3 किलोमीटर जॉगिंग केली. त्याच्यानंतर ॲप्स वर्कआउट सेशन मारले आपण. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट.
भेटू नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.